नमस्कार मित्रांनो, मी रोहन पॉट ERP ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की हा ब्लॉग कशावरती आहे तो. तर या टॉपिकला हात घालण्याआधी मी तुम्हाला सांगतो की मी ॲक्च्युली पाटल्यावर आला आहे आणि चहा पितो आहे. संध्याकाळची वेळ आहे तर मी चहा पितो आहे. हे आमचं पाटलंदार प्रॉपर सगळं दाखवतो मी तुम्हाला. ते बघा, हे आमचं असं पाटलंदार. अजून करायचं आहे मग काम, बघू ते असू दे. पण हा आजचा जरा टॉपिक मी सांगू की नको असं झालेलं. म्हणजे थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की कोकणातील भुताटकी की देववाट, वाटसरू का देवचार, कुठल्या कुठल्या गोष्टी कोकणामध्ये आहेत. म्हणजे कोकणचे बाहेरचे लोक आहेत ते खूप जास्त घाबरतात ते म्हणजे कोकणात असणारी भुताटकी. मी तर अजून एक्सपिरियन्स केला नाही आहे कोकणामध्ये भूत आहेत का नाही ते. पण जे एक्सपिरियन्स म्हणजे ज्यांचे अनुभव आहेत या वाडीतील लोकांचे किंवा इतर लोकांचे, माझ्या वडिलांचे सुद्धा, त्यांनी पण मला सांगितलं आहे. पत्राचा आवाज येतो, माझी फाटते. संध्याकाळची वेळ एवढी नाही फाटत पण पत्राला ते हे घासतात, माडाची सावळं असतात ना, ते घासतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आहे ते सांगणार आहे. कुठलाही स्क्रिप्टेड नाही आहे, म्हणजे मी कुठली स्क्रिप्ट नाही दिली आहे की जेणेकरून तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगेन असं. तर चुका बिका झाली थोडा माफ करा, कारण जे मी घडलं आहे तेच मी सांगणार आहे. त्याच्यामुळे मला काय असं पॉईंट लिहायचे वाटले पण नाही. इकडे जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो आधी मला वाटत होतं की सांगू की नको सांगू, बिलीव्ह करतील की नाही करतील, ते आता तुमच्यावरती आहे. पण जे मी घडलं ते सांगतोय. तर झालं काय, मी जसा गावी आलो त्याच्या 2-3 दिवसांनी इथे धरण प्रकल्पासाठी कामगार आले. 6 कामगारांपैकी जो 5 जण होते ते थोडे एक्सपिरियन्सवाले होते आणि एक होता तो थोडा नवीनच होता, म्हणजे त्याला वर्षभरच झालेलं होतं. आणि झालं काय, हे सगळे परप्रांती आणि या लोकांना कोकणाबद्दल काय माहिती नाही. म्हणजे कोकणातली वाट कशी असते, म्हणजे कोकणात स्वच्छता किती ठेवावी लागते देववाटेची, हे सगळ्यांना आहे ना माहीत नाही. तर पहिल्या दिवशी ती लोकांनी तंबू ठोकला त्या वाटेवरतीच. ओके, तंबू ठोकला ठीक होता. पण या लोकांनी रात्री जेवण केलं. तर जेवण नक्की काय केलं हे पण आम्हाला माहीत नाही, कारण मी त्यांना विचारत होतो तिकडे गेल्यानंतर. तुम्हाला सांगतो पूर्ण स्टोरी काय. तर जेव्हा जेवण करून नंतर थोडा वेळ झोपले. झोपताना तरी यांना 8 ते 9च्या दरम्यान लवकर झोपत होते. झोपल्यानंतर झालं काय की 11च्या दरम्यान या लोकांनी मोठ्याने हाक मारायला चालू केली. काका काका, मोठ्या मोठ्याने काका. म्हणजे बाकीचे लोक वाडीतले सगळे जागे झाले आणि आम्ही गेलो लगेच धावत सगळे त्यांना. आम्हाला पण वरून म्हणजे आमच्या वरचे घर, त्या लोकांनी हाक मारली की चला तिकडे बोलवलं आहे. त्या लोकांनी काहीतरी झालं. आम्ही घाबरलो, ठीक आहे जाऊया. आम्ही गेलो सगळे आणि त्यांच्यातली जी मुलं होती ती लोक सांगत होती आम्हाला की हा जो एक मुलगा आहे तो असा उठला, धावत सुटला, त्याला आम्ही पकडून ठेवलं, नाही तर तो गेला असं धावून, असं असं त्यांनी सांगितलं. आम्हाला वाटलं ठीक आहे, काहीतरी स्वप्न बघितलं असेल रात्रीचं. पण आम्ही इग्नोर केलं त्याला की स्वप्नात बडबड करत असेल किंवा स्वप्नात असं पळत बिळत असेल, असं झालं असेल. मग आम्ही इग्नोर केलं. चला तर मग त्यांच्या मनशांतीसाठी गाणं घातलं, म्हणजे सांगणं केलं देवाला की नवीन मुलं आहे तिकडची नाही राहणार आहे, ती लोक ह्यांना काय माहीत नाही, असं करून हे केलं, भागवलं. आणि ती लोक तिकडेच रात्र काढली, तिकडेच झोपले वगैरे व्यवस्थित. आणि ती रात्र त्यांना चांगली गेली, नंतर काय वाटलं नाही त्यांना. आणि त्याच्यातला जो एक मुलगा होता तो आम्हाला सांगत होता, अरे हम लोग ने इधर काम किया है, जंगल में काम किया है, स्मशान के बाजू में काम किया, लेकिन ऐसा किधर डर नहीं लगा हम लोग, ऐसा कुछ फील नहीं हुआ. ठीक आहे बोल. मग आता मग गावकऱ्यांनी ठरवलं चला यांना ह्या जागेवरून झोपायला जायचं, जेवण करतील तिकडे, मग यांना झोपायला नाही जायचं, झोपायला दुसरीकडे त्यांची सोय केली आम्ही. ते एक दिवस रात्र त्यांनी फक्त तिकडे काढली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुसरीकडे त्यांना सोय करून दिलेली. तर झालं काय, दुसऱ्या दिवशी ती लोक बॅग घेऊन येत होते तिकडे झोपायला. आणि जो मुलगा होता तो मुलगा आणि बाकीचे 2 मुलं होते त्याच्या बाजूला. काम करून झालं यांचं, संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी काम करून झालं आहे गेस, असं काहीतरी हे होते, मला पण की आता आठवत नाही आहे, पण हां असंच काहीतरी झालं की यांचं काम करून झालं व्यवस्थित सगळं. आणि ही लोक जेवून वगैरे तिकडे येणार होती झोपायला आणि बॅग वगैरे घेतलेली आणि झोपण्यासाठी तिकडे यायला, दुसरीकडे यायला. तर झालं काय, तेव्हाच तो एक त्याच्यातला मुलगा होता ज्याला आधी झपाटलेलं होतं, असं त्यांचं म्हणणं होतं की त्याला झपाटलेलं आधी, ठीक आहे. मग त्याच मुलाला पुन्हा असा तिकडे उभा होता आणि तो बोलला चल जाएंगे, चल मेरे साथ, असं हिंदीमध्ये बोलत होता त्यांच्यावर. असं झालं. आता हे सेकंड टाईम होत होतं आणि तेव्हा मोठ्याने त्यांनी हाक मारा चालू केली. आणि तेव्हा आय गेस 9 वाजलेले, 9च वाजलेले. आम्ही TV बघत होतो, 9 वाजलेले
आणि त्या लोकांनी लिटरली त्याला उचलून आणलं तिकडे, कारण तो पळण्याच्या ह्याच्यात होता. आणि रात्रीच्या वेळेला जर तो पळाला असता, कारण आमच्या धरणाच्या पुढे जंगलच आहे पूर्ण, तिकडे जर गेला असता रात्री तर तो कोणाला भेटला पण नसता आणि शोधायला पण खूप टाइम गेला असता. त्या लोकांनी त्याला उचलून आणलं आणि ज्या बॅगा वगैरे त्यांनी आणलं तशा ते उचलण्यामुळे त्यांच्या बॅगा पण इकडे तिकडे फेकल्या गेल्या. तर त्यामध्ये ती लोक भरपूर घाबरले, कारण हे सेकंड टाइम त्यांच्यावर झालं. ओके, सेकंड टाइम झाल्यामुळे ती लोक भरपूर घाबरले. मग त्याला वरती आणलं, जिकडे झोपलं तिकडे त्याला आणलं, पकडून ठेवलं. आणि मी स्वतः तिकडे बघितलं की म्हणजे त्याला एकदम झट लागली, असं गावाच्या लोकांचा शब्द आहे, झट लागली असं बोलतात. म्हणजे त्याला पकडलेलं गुंड्याने आणि तो असं लिटरली करत होता, असं हात असे एकदम हे करत होता, इकडे असे हात मारत होता. तर मग त्याला असं थोडं काय धूप वगैरे घालून, मिरची वगैरे घालून ती लोक सारखे बजरंगबलीचं नाव घेत होते. त्यांच्याप्रमाणे ती लोक भागवत होते, बजरंगबलीचं नाव घेऊन तसं भागवत होते. मी लिटरली बघितलं जेव्हा मी म्हणजे मिरची वगैरे आणि काहीतरी राई काय जिरं काहीतरी आणलेलं, तर मला आठवत नाही आहे, ते आणलं, त्याला आगबीक लावून धूळ घालायचं. मग ते थोडं शांत झालं आणि पण गेलं. असं झालं. आणि पहिल्यांदा एवढं फर्स्ट टाइम बघितलं असं झालेलं. आणि मग त्याच्यानंतर मग ती लोक भरपूर घाबरले. मग त्यांना असं वाटायला लागलं इकडे काहीतरी आहे, तसं आहे. त्याच्या घरच्यांना त्यांनी कॉल केला, मग त्याच्या घरून काय प्रॉब्लेम असेल तर हे असेल, कारण आम्ही इथे राहतो आणि आम्हाला काही एवढं वाटलं नाही आहे कधी. पण आम्ही अशी स्वच्छता तिथे नेहमी ठेवतो, आम्ही अस्वच्छता कधीच ठेवत नाही त्या वाटेवरती, म्हणजे कुठल्याच वाटेवरती मधल्या. तर नंतर मग त्याच्या घरच्यांना सगळं सांगितलं. मग त्याला पण तिकडे झोपवलेलं आणि नंतर मग तो दुसऱ्याशी कामावर पण गेला नाही, म्हणजे त्यांच्या इथे गेला नाही. त्याला डायरेक्ट तिकडनं शिफ्ट केलं, त्याला पाठवलं त्याच्या UP बिहारला तिकडे जायला. त्याच्यावर 2-3 मुलं गेली त्याची अजून, कारण त्याला मध्ये वाटेत काय झालं तर. नंतर आम्हाला असं कळलं की त्याचा जो मेन होता, म्हणजे इकडे फक्त 2 जण थांबलेले आणि बाकीचे 4 जण होते ते गेलेले त्याच्याबरोबर, त्याला पकडून 4 जण. त्याला मुंबईला पण नंतर त्रास झाला त्याचा, म्हणजे मुंबईला पण त्याच्यामध्ये काहीतरी चालवलं असं त्याने आम्हाला सांगितलं. असं झालं. तर मग हे आता दोघंच थांबले इकडे, दोघं थांबले. आणि जो मेन होता त्यांच्याला सुपरवायझर होता तो पण तेव्हाही घाबरलेलाच होता. आणि नंतर दुपारची वेळ होती. आता कोकणात दुपारच्या वेळेला एवढं घाबरण्यासारखं नसतंच, पण दुपारच्या वेळेला ती लोक जास्त चिकन वगैरे खात असेल आय गेस, तर आम्हाला पण माहीत नाही, चिकन किंवा दारू असेल. तर तो दुपारी तिकडे चिकन ढवळत होता आणि तो लिटरली सांगत होता की माझा कोणतरी हात खेचत होता. चिकन ढवळताना माझा कोणतरी हात खेचत होता. ते बिलीव्ह करायचं की नाही काय माहिती. त्याने सगळं तसं टाकून दिलं तिकडच्या तिकडे आणि डायरेक्ट पळाला तो कुठे, कणकवलीला जाऊन झोपला तिकडे. म्हणजे लॉज असेल आय गेस, किंवा सिनियर तिकडे राहत असते, कारण सिनियर लोक तिकडे राहतात आणि हे लोक जे कामगार असतात ते लोक फक्त इथे येऊन माती परीक्षेसाठी येतात, असं असतं. तर तिकडे जाऊन तो आय गेस झोपला. एवढा घाबरला तो, इकडे आलेच नाही नंतर. आणि मग गावकऱ्यांनी ठरवलं बाबा ही वाट नाही देऊ शकत त्यांना झोपायला वगैरे, एवढं आपल्याला वरून सांगित, म्हणजे ते सगळं घडतं आहे त्याच्यामुळे नाही देऊ शकत, मग यांची सोय दुसरीकडे केली. म्हणजे अशा प्रकारे गावी घडल्यात. आणि ती म्हणजे नंतर आम्हाला कळलं की ती देववाट आहे, म्हणजे त्या वाटेने देव जातो. बिलीव्ह करा की नाही करा तुमच्यावरती, मी तेच सांगते. पण अशा गोष्टी आहेत कोकणामध्ये, त्याच्यावरती कोकणी देवभूमी आहे. आणि अशा गोष्टी या घडल्या आत्ता आमच्याबरोबर, तर आम्ही पण थोडा बिलीव्ह करतोच आणि आधी करायचोच. म्हणजे असं नाही की एकदमच नाही करणार आम्ही, आम्हाला मान्य नाही याचं, पण आहे, पटतं हे कुठेतरी आहे देव. सो आता त्यांची थोडा जागा वगैरे आम्ही चेंज करून दिल्यामुळे एवढा काही त्यांना त्रास नाही होते आता. आणि आता हे कामगार पण रिटर्न नाही आले, तर दुसरेच आहेत तिकडे कामगार आहेत, म्हणजे त्याच्यावर 2 नवीन माणसं आली आय गेस, ते 2 रिटर्न नाही आले. पण असतं असं काय काय जे कोकणात आहे ते पाळावं लागतं. म्हणजे एक हद्द असते, त्याची आपण सीमा ओलांडली नाही पाहिजे. मग असं काय ना काय होतं. अजून काय काय गोष्टी आहेत जे मी ऐकल्या आहेत, मग ते सांगू की नको सांगू असं होतं. म्हणजे ते ऐकलेत मी बाकीच्यांकडनं की अशी अशी तुमच्याकडे वाट होती, तुमच्या म्हणजे आमच्या अंगणातून पण वाट जाते. जर तुम्ही म्हणजे एकदा असा काहीतरी कार्यक्रम होता, हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आमच्या इकडे, TV म्हणजे थिएटर टाईप असं हे लावलं त्यांनी, पडदा वगैरे लावला आणि पिक्चर बघत होते. ते आमच्या वाटेतून देवाची वाट जाते अंगणातून. तर ह्या लोकांच्या रात्री अशा गोचडी चढल्या, गोचडी अंगावरती, प्रत्येकाच्या अंगावरच्या गोचडी चढलेल्या सगळ्यांच्या अंगावरती. म्हणजे असं काहीतरी हिंट देतो देव की तुम्ही इकडे नाही बसलं पाहिजे, ही माझी वाट आहे, असं असं असतं. त्याचबरोबर जर कुठे तुम्ही, म्हणजे ह्या सगळ्या मी ऐकलेल्या गोष्टी आहेत, ह्या मी बघितल्या नाही आहेत, पण अशा सांगतात की
मध्ये आता हे लोक गरबा वगैरे खेळतात वरती, रात्रीचा बल्ब चालू असायचा, ते बल्ब वगैरे पण फुटलेले. म्हणजे अशा गोष्टी आहेत. नाही, सारखे फुटत होते बल्ब, एकदा नाही दोनदा तीनदा असे बल्ब फुटले त्यांच्या आपोआप. नाही तो ही आपल्याला एक सूचना दिलेली असते, हिंट दिलेली असते, बाबा तुम्ही हे करू नका. त्याच्यामुळे लोक हे पाळतात नंतर. असं असतं कोकणात. म्हणजे मी घाबरत नाही आहे तसं, काय एवढं पण घाबरण्यासारखं नाही आहे कोकण. देवच आहे तो, देवाशी म्हणजे ते सीमा ओलांडल्या पाहिजे बस, बाकी काय नाही. असो असा होता हा आजचा आपला हा व्हिडिओ. मला माहिती कुठला ट्रॅव्हल ब्लॉग नव्हताच हा. असंच मला असं जे घडलेलं ना खरोखर, तर असं वाटत होतं की आतून सांगावं असं, पण कसं सांगू का, आणि पुन्हा सांगितलं काय होईल असं तसं विचार करत होतो. पण आज योग आला, मला सांगून टाका, काय नाही होत. चला बघ. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत